लागतं असं. चला गाईज आता बघूयात आपण यांच्यामध्ये कोण सर्वात जास्त टाइम खाली पाण्यामध्ये थांबतो. चला स्टार्ट करायचं का? 1 2 3. चला गाईज हे बघा, हे म्हणे तिथं मध आहे म्हणे. त्यांनी 2-4 दिवसापूर्वी बघितलं होतं, पण बघूयात आपण आता. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला सकाळचे 8-8:30-9 वाजत आले. सो आता आपल्याला थोडंसं कटिंग करायला जायचं आहे. नेरला जाऊयात आपण, त्यानंतर आलो की मग फ्रेश होणार आहे. ठीक आहे. चला काहीच कटिंगच्या दुकानात आलो आहे बघा. इकडं एवढी गर्दी तर काय वाटत नाही. आता 2-4 जण थांबलेले आहेत. सो चला जाऊयात आपण थोड्या वेळात आतमध्ये. इथनं पूर्ण शिरो मार जेवढं येतं तेवढं काय. चला काहीच कटिंग झाले आपले. आता जाऊयात आपण इकडनं. बघा नेर पाट्यावरती आलो इथं. चला म्हटलं आता निघूयातच. थोडा नाश्ता केला, बाहेर आलो तो. सो आता गावाला जायचं आपल्याला. बराच वेळ पण झाला. चला आता जाऊयातच आपण गावाला. त्या साईडला बघा आज काय गर्दी दिसत नाही एवढी. संडे आहे. सो बऱ्यापैकी सगळे आराम करत असतील. सो चला आता निघूयातच आपण. आता थोड्या वेळात शेतात पण जायचं आपल्याला. आजी त्यांचे कांदे काढायचं काम चालू होतं. सो जाऊयात आपण. चला काहीच घरी आलो. चला म्हटलं आता फ्रेश होऊन जावं लागेल, कारण आपल्याला परत शेतामध्ये जायचं. सो जास्त टाइमपास न करता लगेच आता फ्रेश होतो आणि आपण निघूयात शेतामध्ये. चला गाईज फ्रेश झालो. आता म्हटलं चला निघूयात शेतामध्ये, कारण टिफिन पण मम्मी त्या शेतामध्येच घेऊन गेले आहेत. सो चला आता निघूयातच थोड्या वेळात आपण. चला गाईज शेतामध्ये आलो. बाईक मस्त शेडच्या खाली लावून दिली, कारण बाहेरनं उन्हामध्ये खूपच जास्त ऊन असल्यामुळं सीट नंतर गरम होऊन जातं. बघा बाकीच्या बाईक इथेच आहेत, उन्हामध्येच लावून दिल्या आहेत. चला आता जाऊयात आपण. काल तुम्हाला दाखवलं होतं मी पप्पान ते, बघा आजी आणि पप्पान ते कांदे उपटत होते, तेच आपल्याला आज खांदायचे आहेत. मम्मीने ते सकाळी शिवून गेलेत. मी थोडं कटिंग करायला गेलो म्हणून उशीर झाला आज. सो चला जाऊयात आपण आता. चला गाईज वावरामध्ये आलो होतो बघा. मस्त वातावरण झालंय. हे बघा चिल्लर पार्टी पण आली आहे आपल्या गावामध्ये. काय साठी आलं? कांदा उपटस. कांदा उपटायचं झालं पुन्हा तुमच्या आलं बी. विष्णू वासन त्यांचं बी चालू होतं ना. बरंच गाईज आज 3-4 ठिकाणी कांदा उपटायचं काम चालू आहे बघा इकडं. हे बघा काय म्हणतो दिलीप बावळा सबस्क्राईब करा. काय करा? सरप्राईज करा. सरप्राईज नाही रे, सबस्क्राईब म्हणते तर. चला गाईज थोडा वेळ आराम करू मस्त चिंचा खाली. एकदम थंडगार वातावरण आहे. बाहेर गेलं ना ऊन लागतं. मस्तपैकी इथं बसतो थोडा वेळ. जेवण बाकी आहे अजून. मम्मीने ते आताच जेवण करून गेलं. चला सूर आला का मग आपण जेवणला बसू, नाही तर तो जर नाही आला तर आताच जेवणला बसून जाऊ थोड्या वेळात आपण. चला गाईज सूर आला, बसूत आपण आता जेवणला. हे बघा येताच जेवणला बसतो. कुठं? इथं नाही, इथं मस्त जागा आहे. तिकडून नाही बसता येणार. चला गाईस आता मस्तपैकी जेवण करू. काय माहिती काय जेवणला काय आणलंय काय माहिती नाही. हे बघा इथं कशा मस्त्या करतायत. हे बघा बाईकवरती चिचं खाली बाईक घेऊन आले डायरेक्ट इतक्या दुरून इकडं मध्ये. काय परसान ना, जा ना कामे बिंब करा ना तिथं. हां नुसती मजा मारताय तिथं. साहस बिळत नाही का? रविवार आहे. हा रविवार आहे का आज? बरोबर आहे. कोणत्या शाळेत रे? अक्कलपाड्याला बोर्डिंगला तिथंच राहतो का? हा का बोर्डिंगला राहतो काही सा बघा. हा पुढचा काय जात नाही वाटतं शाळेत. काय जातो का? अर पडली हो गाडी रे. काय खरं नाही याचं. त्याला उचल त्याला. ए काय खरं नाही यांचं. उचल नीट. आहे नाही गाडी पाडून दिली रे द्यावली. गाडीवाला मालक आला बाई इकडं आता. याने नाही गाडी पाडून दिली. अधक द्यावली गाडी पाडून दिली रे. खरं नाही वयाचं. कोण म्हणते कुणाला? ओमला. ओम येतो की काय म्हणायला तुला?
का सुरव काळा म्हणणार तुला. ए पडीचं गाडी नको आता. हा डायरेक्ट फटकावीन तुम्हाला. चला काही जेवण करून घेऊ आता. यांचं काय मस्ती चालत राहीने. मस्तीच करत आता दिवसभर. पडला असता आता लागला असता जोरात. चला काही चला काही जेवण झालं आपलं. जाऊयात आपण आता तिकडं थोड्या वेळातच. बरं इकडं सगळे जमले या साईडला. काय रे ब्लॉक आहे भाऊ. थांबलेत सगळे मस्त सावलीला. ऊन पण कमी झालं बघा आता या साईडला. सो चला आपण जाऊयात आता तिकडं. बघा कांदे खांदायचं काम चालू आहे इकडं पण. बघा विष्णू त्यांचं पण कांदा खांदायचं काम चालू आहे. सफेद कांदा आहे बघा या साईडला. हे बघा विष्णू म्हणते कांदे वाहत आहेत बघा या साईडला. मस्त माल निघालाय त्यांचा. चला आपण कांदा येचू राहिला. ओम कांदा यायचो यायला. हे बघा काही ओम कांदा व्यस्त बघा. नकर काम करायला पाहतो. तुम्ही करता ना काम तरी कसं काम करायला. हा चला गाईस कट्टी भरायची ना रे. हा बरं सांगा कट्टी. चला काय कांदे भरायचे तिथं बघा. थोडेसे राहिलेले होते मागच्या वेळेचे. ते अजून कांदे भरायचं बाकी आहे. किती भरते ना कट्टी बिट्टी. हा बरीच भरते ना. चला काही मस्तपैकी आता कांदे भरून टाकू. आज छान वातावरण झालंय ना. ऊन नाहीच आता आज. एक नंबर मजा येते गावावर आता. हे बघा कांदे येतं. ऊन पण गेलंय आता मस्तपैकी शिरवाळ पडलंय. चला आता भरूयात आपण कांदे. हे बघा गाईस कांदे भरायला सुरुवात केली. रोहिदास मामा आणि नाना दोघं जण भरत आहे तिकडं. सुरा बघा तिकडे गेलाय. त्यांनी पण पाठी आणली. आता सगळे हा मक्कीमध्ये गेला का तो. लघवीला गेला सर. हे बघा झालं. चला आता भरूयात आपण कांदे. झालेत आपले कट्टे भरून इकडं. आता परत तिकडं रोहिदास मामाचे थोडेसे काय कट्टे राहिलेत ते पण भरायचेत आपल्याला. हे बघा 7 कट्टे भरलेत तरी बघा एवढ्याशा कांद्यामध्ये. आणि चला आता तिकडे परत आपल्याला रोहिदास मामाचा कांदा भरायला जायचं आहे. चला गाईज इकडे आलोत आपण रोहिदास मामा त्यांचा कांदा भरायला. मोथरी आहे भरली तर बघा सगळे कट्टे भरलेत. हे बघा ह्या साईडचा पुन्हा कांदा भरला. थोडासा बाकी बघतो तो सफेद. किती कट्टे भरलेत आहे. 7 कट्टे. 5 6 आणि ते एक भरण अजून 7 कट्टे भरले. चला गाईज भेटूयात थोड्या वेळात. बघा आता आजीचे कांदे भरायचे चालू आहेत. ह्या साईडला बघा हे बघा हे विहिरीमध्ये पोहता येते बघा हे मुलं इथं. हे बघा दादू. चला जाऊयात आपण त्यांच्याजवळ. हे बघा इथं गाईज कसे पोहत आहेत. नाही का शिक ना मग. हे बघा गाईज ते बघा आता हे सोबत उडी मारतायत वरून 2 जण. फक्त नीट रे वर लागेन बर का. आणि चालताना नीट चाला. तिकडं जा तिकडं नीट रे फक्त बागे बागे जा. चला आता हे 2 जण सोबत उड्या मारतायत बघा इथं. हा मारा मारा. चला फटाफट. खतरनाक बघा गाईस पाण्यामध्ये कशी मजा मारतायत. हे बघा या साईडला इकडं. हे बघा इकडं ओम. हे बघा इकडं कशी मस्ती करताय. हा
नंतर नंतर आता नाही. हे बघा काही फुल एन्जॉय करताय ते. हा एक बघा वरती चढून आलाय. मार वरून तू. हे बघा हा एक चढला वर. हा सोबत मारू राहिले तो दोघं. 3 यावं लागतं असं दाखवावं लागतं असं शिकावं काय असं दाखवलं पडतं. चला गाईज आता बघूयात आपण यांच्यामध्ये कोण सर्वात जास्त टाइम खाली पाण्यामध्ये थांबतो. चला स्टार्ट करायचं का? 1 2 3 बघूयात आपण कोण लवकर निघतं. ए गणा निघाला, अमित निघाला. सगळ्यात जास्त दादू थांबला भाऊ. नाही आता काय आलं नवीन, लगेच निघता तुम्ही. काय चालू निघता आलो. हे बघा पोहून आलेत बघा. आता पळतायत ते, आपल्याला घाबरतायत. तुम्ही आयामध्ये मध्ये निकरा काढा, आम्ही येतोच मागून. हे बघा गाईस उन्हामध्ये आता अंग सुकायला पाहिजे म्हणून बघा उन्हामध्ये उभं राहायला गेलेत. चला गाईज हे बघा हे म्हणे तिथं मध आहे म्हणे. त्यांनी 2-4 दिवसापूर्वी बघितलं होतं. पण बघूयात आपण आता आहे का नाही तिथं मध. जाऊयात. हे बघा 3 कलाकार आहेत आपले. तिघं मध काढतात. बघूया बरं माशी चावली का बस. चला जाऊ आपण. बघा इकडे हे बघा. हा गाईज नुसत्या माशा उठल्या म्हणून मध सांगतायत ते. खरं आहे का नाही काय माहिती. बघूयात आपण आता मध्ये. हां माशा उठतायत बरं का खरंच खूपच. हे बघा ह्या साईडला. बघूयात बरं अजून कन्फर्मेशन. जा बरं मध्ये जाऊन बघ. हां हे बघा काहीच इथं चेक करतायत. हे यांचा पोपट व्हायचा आज. काय मधमूद नाही बा यांचा पोपट झाला काहीच इथे. हे बघा ते ब्लॉग आहे भाऊ. हे काहीच पोपट झाला यांचा पूर्ण. चला जाऊ द्या. काय दिसत नाही तिथं मला. काय दिसत नाही यांचा पोपट झाला इथं आमचा. इतक्या दूर येऊन तिथनं इथपर्यंत आलो आम्ही. कांदे बी भरले गेले सगळे. बघा इथं थोडेसे 1-2 कट्टे फुटून गेले आहेत शेड मधले. सो ते आता भरून घेते ना. बघा 2 कट्टे आहेत ना फुटून गेले. बरेच फुटवले ना. पुढं घ्या आणि इथंच भरा त्यांना. नाही ना लगेच काय टपातच ना डायरेक्ट ह्याच्यात टाकायचं ना. आता बघा इथं हा एकच टप भरला त्या कट्ट्याना. हे बघा 1-2 कट्टे फुटले. त्यांना आपण चांगल्या कट्ट्यांमध्ये भरून घ्यायचं आपल्याला हा कांदा. सगळेजण मम्मी ते गेले घरी. चला आपण पण निघूयात आता. बघा हरभऱ्याची थैली ठेवली आपण बाईकवरती. जाऊयात आता घरी. चला गाईच घरी आलो तो आत्ताच थोड्या वेळापूर्वी. फ्रेश झालो. इकडे भैया भाऊच्या दुकानावर बसलोय. बघा या साईडला व्ह्यू कसा आहे बघा आपल्या गावाचा. बघा गावातले मुलं तिकडं. हो या साईडला बघा गाडी. गाडी आली. ॲक्सिडेंट झाला असेल इथं. घेऊन चाललेत वाटतं. गाईज या जेवणला मस्तपैकी वड्याची भाजी आज पाहू शकता तुम्ही. आणि इकडं गेले चपात्या. चला या जेवणला आता. चला गाईस जेवण झालं आपलं. आता मस्तपैकी आराम करूयात. व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे आपल्याला. इकडं बघा मम्मीने त्यांनी झोपण्यासाठी गादी पण टाकून दिली. पप्पाने ते मस्तपैकी टॅबवरती बघा मूवी बघतायत. सो चला आता थोडंसं एडिटिंग बाकी आहे आपल्याला. अजून बऱ्यापैकी झालं आहे. अर्ध काम बाकी आहे आपल्याला. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.